नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे एक चांगली अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ग्रामसेवक भरती 2026 संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. आता भरपूर साऱ्या ज्या काही सर्व्हिसेस असतील किंवा परीक्षा असतील गट कच्या, तर त्या आपल्या MPSC मार्फत होणार असं जाहीर झालेलं होतं, बरोबर. परंतु मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, जे काही विद्यार्थी असतील त्यांना हा संभ्रम पडला असेल की ग्रामसेवक या पदाची जी काही परीक्षा आहे ती नेमकी कोण घेणार आहे. म्हणजे ते MPSC घेईल की जिल्हा परिषदच घेणार आहे. पण आणि पेपर पॅटर्न बदलणार आहे काय, आणि यासोबतच टेक्निकल अभ्यासक्रम जो असतो तो चेंज होईल का. तर मित्रांनो, यामध्ये कुठल्याही पद्धतीचं चेंज होणार नाही आहे. आपल्याला माहिती की पोलीस भरती, शिक्षक भरती, ग्रामसेवक, जिल्हा परिषदांच्या भरत्या, नगर परिषदांच्या भरत्या या सर्व ज्या आधीच्या पद्धतीने होत होत्या त्याच पद्धतीने होणार आहे. म्हणजे MPSC हा ग्रामसेवक परीक्षेचा पेपर घेणार नाही आणि याचा पेपर पॅटर्नसुद्धा चेंज होणार नाही आहे. यामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट माहिती पाहिजे की ग्रामसेवक भरतीमध्ये नेमकं काय महत्त्वाच्या बाबी आहेत ते आपण लक्षात घेतला पाहिजे. तर ग्रामसेवक हे पद सुरुवातीला आपण त्याला ग्रामसेवक म्हणायचो, परंतु आता याला ग्रामपंचायत अधिकारी असं म्हणतात. म्हणजे विचार करा, गट कचं पद आहे आणि यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नियुक्त केलं जाईल. ओके. यामध्ये पगारही चांगला असतो. याची जी काही भरती असते ती जिल्हा परिषदेमार्फत केली जाते. म्हणून भरपूर साऱ्या अफवा या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर पसरवत होता की जे काही भरती आहे ती आपलं तलाठीसारखं MPSC घेणार, तर तसं काही होणार नाही आहे. ZP भरती अंतर्गतच ग्रामसेवकची भरती 2026मध्ये येणार आहे. या आधीची भरती ही 2023मध्ये आलेली होती. तब्बल 3 वर्ष झालेले, अजून कुठल्याही पद्धतीचे नवीन ज्या काही जागा सुटलेल्या नव्हत्या. त्यामुळे आता ही जी काही भरती येण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळेच ही अपडेट तुमच्यासाठी खास मी घेऊन आलेलो आहे. यामध्ये जवळजवळ 1000 ते 1200 जागा या रिक्त आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि ही टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही ॲड आहे ती येणार आहे. आता या संदर्भात आपण पुढची जी काही महत्त्वाची बाब आहे ती बघूया. यासाठी पात्रता काय आहे. तर मित्रांनो, यामध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची तुमच्याकडे पदवी असेल, म्हणजे ग्रॅज्युएशन असेल, म्हणजे त्यामध्ये इंजिनिअरिंग, BA, BCom, BSc, फार्मसी कुठलंही जरी असेल, BBA जरी असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. यासोबतच जर तुमची ग्रॅज्युएशन नसेल, फक्त 12वी झालेली असेल, तर 12वीमध्ये तुम्हाला 60% जास्त मार्क पाहिजे. यासोबतच तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि यामध्ये तुम्हाला संगणक ज्ञान प्रमाणपत्र म्हणजे काय, तर हे MSCIT आहे. MSCIT जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाऊ शकतं. आणि जर ज्या विद्यार्थ्यांकडे MSCIT नसेल तर घाबरण्याचं काही टेन्शन नाही, कारण MSCITचं सर्टिफिकेट तुमच्या नियुक्तीनंतर तुम्ही 2 वर्षाच्या आत जरी दिलं तरी या ठिकाणी चालणार आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. वयोमर्यादा जर बघितली तर किमान कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष पाहिजे. आणि OBCसाठी 3 वर्षाची आणि SC STसाठी 5 वर्षाची, मागासवर्गीय, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन, अनाथ यांसाठी वेगवेगळ्या वयोमर्यादा आहेत. तर आता याची जी काही वयोमर्यादा आहे ती आपण बघितली तर निवड प्रक्रिया काय असते मित्रांनो, किती एक्झाम्स असतात ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे सुरुवातीपासून याच्यामध्ये एकच एक्झाम होते. एक एक्झाम होते म्हणजे 200 मार्कांची असते. यामध्ये 100 प्रश्न असतात आणि विभाग केलेले असतात प्रत्येक सब्जेक्ट वाईज. यामध्ये एक परीक्षा असते, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं आणि मग अंतिम गुणवत्ता यादीचं जे काही आहे तुमचं वेबसाईटवर टाकलेलं असतं. आता वेबसाईट वगैरे काय आहे, कोणती असणार आहे ते ऐन वेळेला आपल्याला त्यावेळेस कळेल की नेमकी लिंक कोणती, तिथं आपण या सगळ्या डिटेल्स या चेक करू शकतो. ओके. या ज्या जाहिराती आहे ह्या जिल्हावाईज पडतात, म्हणून आपल्याला जिल्ह्याची जी काही वेबसाईट आहे त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर जाऊन हे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. ओके. ज्यावेळेस फॉर्म सुटण्यास सुरुवात होणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला ही सगळी डिटेल व्यवस्थित सांगणारच आहे. ओके. यामध्ये लिखित परीक्षेचा जर विचार केला तर लिखित परीक्षेसाठी सिलेबस हा पुढीलप्रमाणे: मराठी भाषेचे 15 प्रश्न असतात, 30 गुण असतात. यामध्ये व्याकरण, शब्दसंग्रह, समास, वाक्यप्रचार, म्हणी, पत्रलेखन नाही आहे, निबंध पण नाही आहे. पहिलेचे 4 ते 5 मी तुम्हाला सांगितले ते असतं. इंग्रजी भाषेमध्ये वोकॅब, ग्रामर आणि कंप्रेन्शन हे असतं. यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये भूगोल, इतिहास, भारताचा इतिहास, त्यानंतर राज्यघटना असेल, अर्थशास्त्र, असे छोटे छोटे प्रश्न असतील. नॉर्मली 1 लाईनर प्रश्न असणारे आणि सामान्य ज्ञानसुद्धा असणारे. आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता असते. यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे थोडे प्रश्न असतात निम्मे. यामध्ये प्रत्येक विषयाचे 15 प्रश्न 15 गुण असतील. आणि म्हणजे मराठी भाषेचे 15 प्रश्न 30 गुण, इंग्रजी भाषेचे 15 प्रश्न 30 गुण,
सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न 30 गुण आणि अंकगणिताचे 15 प्रश्न 30 गुण असे एकूण 120 गुण आणि 60 प्रश्न होतात. आणि उरलेले हे जे 40 प्रश्न आहेत म्हणजे 80 मार्कांचं, तर हे 40 प्रश्न असतात तुमचे टेक्निकलचे. मग टेक्निकलमध्ये काय येतं, तुमच्या माहितीच्या अधिकाराअंतर्गत कोणकोणत्या गोष्टी येतील त्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा कृषी संदर्भात अभ्यासक्रम, ज्यामध्ये शेतीची अवजारं किंवा शेती संदर्भात कोणकोणती नवीन पिकं आहेत, कोणकोणती वाण आहेत, काय असेल त्याच्या सगळ्या गोष्टी असतील. यासोबतच पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला पंचायत राज संदर्भात जे काही असेल ते तुमचं टेक्निकलमध्येच येणार आहे. 40 प्रश्न 80 गुण, म्हणून याची तयारी फार करणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी काय करतात की पहिले जे 60 प्रश्न आहे 120 गुण त्याची तयारी व्यवस्थित करतात, परंतु उरलेले जे 40 प्रश्न 80 गुण आहे ओके, त्याची तयारी त्यांच्याच्याने व्यवस्थित होत नाही. म्हणून तुमचा जो स्कोअर आहे ना तो 200 पैकी 120 30च्या पुढं काही जात नाही. त्यामुळे हा जर स्कोअर उंचवायचा असेल तर तुम्हाला टेक्निकल अभ्यासक्रम करणं फार गरजेचं आहे. आणि बाकीचा अभ्यास तुम्ही आत्तापासून करत असाल किंवा आधी दुसऱ्या परीक्षांसाठी करत असाल, परंतु ग्रामसेवकचा हा जो काही टेक्निकल अभ्यासक्रम आहे हा तुम्हाला आधीपासूनच एक रोज 2 ते 4 पानं वाचणं गरजेचं आहे. 1 ते 2 टॉपिक तुमचे झाले पाहिजे, कारण हा थोडा अवघड सिलॅबस आहे. आणि हा जर तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर मी तुम्हाला नोट्स देणार आहे. त्या नोट्समधून तुम्ही 100% 40 पैकी 35च्या पुढं या ठिकाणी मार्क मिळवू शकतात. हा जो 40 मार्कांपैकी जर तुम्हाला 35च्या पुढं मार्क घ्यायचे असतील आणि ग्रामसेवकची पोस्ट आहे ही पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला जर काढायची असेल, तर मी तुम्हाला एक टेलिग्राम चॅनलची लिंक देतो आहे. आपल्याच क्लासेसचं आहे. क्लासचं जे काही टेक्निकल डायरी आहे तर ती टेक्निकल डायरी तुम्हाला फक्त 49 रुपीजमध्ये मिळणार आहे. तर तुम्ही नक्की त्या चॅनलला जॉईन व्हा आणि तिथं कॉन्टॅक्ट करा, तर तुम्हाला ती मिळून जाईल. ठीक आहे. तर यामध्ये अजून महत्त्वाचं असं आहे की तुम्ही बाकीचा अभ्यास करतच असता, परंतु तुम्हाला याचा टेक्निकल अभ्यासक्रमामध्ये पुढं जाणं फार गरजेचं आहे. आता यामध्ये तुम्हाला पगार जर बघितला तर पे लेवल 5चा हा पगार असतो 29,200 ते 92,300. सदस्यांनी ही जी काही अंदाज आहे, पण शासनाच्या नियमानुसार तुम्हाला इतर भत्ते आणि बाकीचं सगळं मिळून तुमचा हा 29,200, तर तुम्हाला हा पगार 50,000 ते 55,000पर्यंत मिळतो सुरुवातीला. आणि हे एक अधिकारी पद आहे. आता नवीनच आपण बघितलं की त्याचं अधिकारी या म्हणजे नामकरण झालेलं आहे, तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि तुम्हाला ग्रामीण भागामध्ये ज्या काही कल्याणकारी योजना आहेत त्या राबवण्याचाही देखील तुम्हाला या ठिकाणी संधी मिळणार आहे. सामान्य लोकांमध्ये तुम्हाला मिळून मिसळून काम करता येईल आणि तुम्हाला जर काही चांगलं करायचं तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ओके. यानंतर महत्त्वाची सूचना आहे की ही जी काही भरतीची अधिकृत जाहिरात आहे ना ती जिल्हा परिषदांच्या संकेतस्थळावर हे केली जाईल. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्याचे असाल त्या जिल्ह्याची जी काही ZP, समजा ZPSatara.gov.in किंवा ZPNasik.gov.in अशा वेबसाईट असतील, तर त्या वेबसाईटवर ह्या जाहिराती येतील. यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा असतो, कुठल्याही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा नाही. यासोबतच अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत नोटिफिकेशन आल्यानंतर जाहिरातीमध्ये बदल होऊ शकतो किंवा इतर ज्या काही बाबी असतील त्यासुद्धा चेंज होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन जर एखादी अपडेट आली तर मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. यासोबत अधिक माहितीसाठी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळाला सुद्धा भेट द्यायची आहे. यासोबत तुम्ही अभ्यासक्रमानुसार अभ्यास करायला पाहिजे. यासोबतच तुम्ही दैनिक वेळापत्रक बनवा, मागील प्रश्नपत्रिका सोडवा. प्रश्नपत्रिकासुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला फक्त आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे मी लिंक टाकतो आहे त्या लिंकला तुम्ही जॉईन व्हा. तुमची सगळी तयारी करून घेण्याचं काम माझं आहे. ग्रामसेवक भरतीमध्ये आपल्या ग्रुपमधला जे काही मॅक्झिमम विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल आणि जे ऑलरेडी ग्रामसेवक झालेले अशा जे काही व्यक्ती असतील त्यांच्याकडूनही मार्गदर्शन घेतलं जाईल. आणि यासोबतच तुम्ही व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. याचं मार्गदर्शन तुम्हाला आमच्यातर्फेच केलं जाईल. जर पुढे बघितलं तर तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे ती जी काही पोस्ट काढण्यासाठी. यासोबतच तुम्ही नियमित प्रत्येक गोष्टीचा सराव केला पाहिजे, कन्सिस्टन्सी तुमच्यामध्ये पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांची ज्या ठिकाणी जास्त मार्क जातात 2 ते 4 प्रश्न हे सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडीचे असतात, त्याचासुद्धा तुम्हाला इथं मार्क मिळणं गरजेचं आहे. आणि हे जर तुमचे मार्क सेव्ह झाले, एक मार्क जर तुमचा सेव्ह झाला, तुम्ही जितके जास्त मार्क मिळवाल तितका तुमचा फायदा आहे. 180च्या पुढे जर गेले तर तुम्हाला लागेल त्या ठिकाणी म्हणजे चांगल्या ठिकाणी तुम्हाला ग्रामसेवक या पदासाठी तुमची वर्णी लागेल. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती आहे. अधिक माहितीसाठी टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचे चॅनल आहे त्याला जॉईन व्हा आणि माझा व्हॉट्सअप क्रमांकसुद्धा दिलेला आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही त्या क्रमांकावरसुद्धा संपर्क साधू शकता. ओके. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. अशाच पद्धतीने आपल्यासोबत जोडले जा. अधिक माहिती तुम्हाला मिळत राहील. थँक्यू.